बरोबर. म्हणजे बघ, आपण परवाच्या इव्हेंटला तयार आहोत तसं, म्हणजे गावागावात आपण इन्फॉर्मेशन दिली आहे. रिक्षा असोसिएशनवाल्यांशी पण बोलणं झालंय. ते प्रत्येक रिक्षाच्या मागे पारूचं पोस्टर लावणार आहेत. ओके आणि आईचं भाषण असणार आहे. ओके. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण पारूला पण 2 शब्द बोलायला सांगू. येस, कम इन. अरे हरीश ये. हरीश, काही नाही अरे, ते परवाच्या इव्हेंटची तयारी सुरू आहे. हे झालं ना की लगेच आपण तुझ्या आणि पारूच्या लग्नाच्या तयारीला लागूया. हो सर. सर, तुमच्या या इव्हेंटसाठी माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. तशी एक मदत तर नक्कीच करू शकतोस तू. हां, बोला ना सर. अरे बाबा, ती डोळेवाली कोण आहे ते शोध. त्याचा त्रास बघवत नाही रे मला. काही काय बोलतोस? ओके, सॉरी. आदित्य सर, सर मागे जे काही घडलं ना माझ्या हातून, जे काही झालं त्याचं मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. सर, माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलं. प्लीज मला माफ करा. हरीश, हे बघ, जे झालं ते झालं. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तुला जसं वागणं योग्य वाटलं तसं तू वागलेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू परत आलायस. तुझ्या भावाचा जीव वाचवलास. सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांनी तुला मोठ्या मनाने माफही केलं. पण आता पारूची काळजी घे. तिला परत कधी असं एकट्यात सोडून जाऊ नकोस. पारू खूप साधी मुलगी आहे रे, निरागस आहे. तिला प्लीज कधी दुखवू नको. हा, हो सर. सर, ते डोळ्यावाल्या मुलीचा शोध मी घेतो. लवकरच सापडेल. हा हा, पटकन करा ते. अरे ह्याच्याकडे लक्ष नको देऊ, तू शोधत राहा. सर, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ती आत्ता सांगणं कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, पण मला सांगावीशी वाटते. तुम्ही समजून घ्यायला अपेक्षा. हरीश, बोल, तुला काय सांगायचं?